चला विनंती असेल टीम जय बजरंग क्रिकेट संघ भावाळे ब फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे आणि विनंती असेल चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाला आपण देखील खेळाडू कक्षाचा ताबा घ्या। त्वरित आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। कालची पेंडिंग क्वार्टर फायनलची मॅच आज देखील आपल्याला कंप्लीट करणं बंधनकारक आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल। सो बी फास्ट अँड बी फ्युरियस, टाइम इज मनी अँड मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट असा मी नेहमी उल्लेख करतो, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं असणार आहे। चला विनंती असेल दोन्ही संघांना आपण आपले एक्स्ट्रा प्लेयर कमेंट बॉक्स मध्ये पाठवणं देखील गरजेचं असणार आहे। दोन्ही टीम्स रिक्वेस्ट असेल दोन्ही टीम्सना की आपण आपले एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे। पहिली मॅच झालेला आहे टॉस जय बजरंग क्रिकेट संघ भावाळे ब विपक्ष चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली या दोन्ही संघांमध्ये टॉस जिंकलाय टीम जय बजरंग क्रिकेट संघ भावाळे ब संघाने डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली या संघाला। मॅच रफ अँड टफ होईल, मॅच अप्रतिम होईल यातही मात्र शंका नाहीये। मैत्रीपूर्व भावना जपल्या जातील, मैत्रीपूर्व लढत होईल यातही मात्र शंका नाहीये। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट। मैदानावरती दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन वरती आहेत, संपूर्ण भिवंडीकरांचं लक्ष या लढतीवरती असेल कारण मैदानावरती ज्या वेळेस मोठ्या दोन तगड्या फौजी इन ऍक्शन मध्ये असतात त्यावेळी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या नजरा या तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती आणि मैदानावरती असतात। बघूया काय घडेल काय बिघडेल। दोन्ही टीम्स कडे कॅलिबर आहे, एकीकडे आपण पाहू शकतो विनीत माळी, एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील दीपू माळे आणि दुसरीकडे पाहायला मिळतील सूरज केणे, योगेश भालेकर। जबरदस्त मुकाबला रंगेल यातही मात्र शंका नाहीये। दोन्ही टीम्सना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। वैभव माळी आणि त्यांच्या जोडीला विनीत माळी असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील। ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल टीम चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली या संघाकडून, तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला सूरज केने पाहायला मिळतील। मॅच रफ अँड टफ होईल, मॅच अटीतटीची होईल यात शंकाच नाहीये। दोन्ही टीम्स कडे पॉवर हिटर आहेत, दोन्ही टीम्स कडे एज्युकेशनल क्रिकेटर आहेत, दोन्ही टीम कडे व्यावसायिक गट खेळायचा फार दांडगा अनुभव आहे, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला मॅच रंगत असताना पाहायला मिळेल। 5 षटकांचा पूर्वार्ध, 5 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व, क्रिकेटचं रणसंग्रामी युद्ध आपण सर्वजण अनुभवणार आहात। गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 20-25 भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा रणसंग्रामी सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा आणि याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा दिवस गोड व्हावा। तो दिवस 8 संघांपैकी कुठल्या संघाचा गोड होईल आणि त्यापैकी काल झालेल्या 8 संघांमध्ये कुठल्या संघाचा गोड होईल आणि त्यामधून मेगा फायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल हे देखील पाहणं संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे। जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल,
काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. दोन्ही संघ प्रयत्न करतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, संघर्ष केला जाईल आणि संघर्षाचा शंखनाद फुंकला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज केने, स्ट्रायकिंग एंड वरती विनीत माळी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती वैभव माळी. सामन्याला होती सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1, 0 लेट्स प्ले असा कॉल येतोय. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर, मिड ऑफ मध्ये फिल्डर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट स्वीपर कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट मिड विकेट मध्ये फिल्डर, स्क्वेअर लेगच्या दिशेला थोडासा मिड विकेट पाहायला मिळेल आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर. मॅच इज ऑन. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर छोटा पटाका बडा धमाका, विनीतच्या बॅट मधून षटकार. डीजे पहिल्या बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत बॅटर विनीतने. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही हा अप्रोच त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती धुवाधार सुरुवात, सूरज केने सारखे एका बलाढ्य खेळाडू समोर हा षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, थोडीशी दिशा दाखवली. थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग लाच जवाब पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट स्वीपर कव्हर, मिड ऑफ मध्ये खेळाडू, त्या समवेत शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मधला फिल्डर आता डीप मध्ये पाहायला मिळतो आणि डीप मध्ये आपल्याला मिड विकेट मध्ये काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील फिल्डर पाहायला मिळतात. फिल्डिंगची विवरचना अशी आहे की फुल लेनचे बॉल फेकले जातील, काहीसं असं चित्र पाहायला मिळतोय. सूरज केने पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं कदाचित रनवे रिदम मध्ये त्यांना मिस्टेक होत असेल, ग्रिप शूजला मिळत नसेल म्हणून शूज एक्सचेंज केले जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतो, कारण दमट वातावरण असतं, खेळपट्टी फ्रेश असते, थोडेसे दवबिंदू असतात, कदाचित माती देखील शूजना चिकटते आणि त्यामुळे का होईना थोडेसे शूज कीड होतात, म्हणून काहीसं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 6. पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती फील्ड प्लेसमेंट फार चांगली पाहायला मिळाली. दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 6 या आकड्यावर 6 ऑन द बोर्ड, 6 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे आणि सूरज केनेने नक्की होईना छोटासा मात्र कमबॅक जरूर त्याने केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा हुक करत असताना बॉलला फेकून दिलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक तेरी तो एक मेरी, बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनीतच्या बॅट मधून अजून एक खणखणीत चौकार. दहा धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. सुरुवात फार चांगली झाली आहे. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाची या संपूर्ण परिसरामध्ये फॉर्म मध्ये असण्यासाठी हा संघ ओळखला जातो. इथे मिस्टेक झाली आहे, कमबॅक नक्की पाहायला मिळतोय सूरज केनेचं. विनीतच्या खेळीचा अंत, पहिला धक्का बसतोय चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाला. ध्रुव 11 जय बजरंग भावाळे प संघाला ही पहिली सफलता आणि ही देखील मोठी सफलता पाहायला मिळते. विनीतच्या खेळीचा अंत. विनीत बॅक टू द पवेलियन. अंकित शेठ दळवी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे अक्षय शेठ कोळी साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. फार चांगलं गॉगल त्यांच्या देखील डोळ्यावरती पाहायला मिळतोय. त्यानु काला चष्मा जसदाय जसदाय गोरे मुकडे पे असं आपण म्हणूया. ते म्हणता येत नाही पण आम्हाला म्हणायचंय. तकदीर माळी पाहायला मिळतील मैदानावरती. अनुभवाची शिदोरी घेऊन तकदीर माळी नेहमी खेळतात असे खेळाडू आहेत. धावसंख्या फलकावरती 10, गडी गमावलाय पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. बॅटची एज आणि एस्टनचा वेध घेणारा बॉल, त्यावरती विकेटचं पतन झालं, फलंदाज बाद झाले
आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील तकदीर माळी. विनीत माळीचा खेळ समाप्त झाला. स्मॉल बट स्वीट इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली. दीपू माळी सारखा देखील एक नामवंत खेळाडू संघामध्ये. सेकंड इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल योगेश आणि सूरजची जोडी देखील तितकीच कमालीची आहे. त्यामुळे धावा बनवणे देखील इंटरेस्टिंग आहे, धावा बनवणे देखील इम्पॉर्टंट आहे. यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील करण्यात आली आहे. अपील फेटत असताना पंच पाहायला मिळतील. थॉटबॉलची समाप्ती होती आहे. ह्यूज अपील करण्यात आली होती. उत्साह देखील जास्त, आत्मविश्वास देखील या अपीलमध्ये होता. अगदी क्लोज कॉल मी म्हणता येईल. मात्र डॉटबॉलची समाप्ती होती आहे. सूरज केनेने काय कमबॅक केलंय. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून याच्या खेळाडूकडे बघितला जातं आणि अगदी त्याचं प्रात्यक्षिक आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती देत असताना 3 बॉलवरती जरूर थोडासा महागडा राहिला. 10 धावा खर्च केल्या. मात्र त्यानंतर उर्वरित 2 बॉलवरती 1 विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये. ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी. डाऊन द बॉल मिड विकेटचे फिल्डर कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट होऊन दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पकडा कॅच आणि क्रिकेटचा जिंका मॅच असं समीकरण असतो. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. हे क्रिकेटचं समीकरण आपण सातत्याने पाहिलंय. तुर्तास मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅच देखील ड्रॉप झाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. नक्कीच फार चांगलं कमबॅक मी म्हणेल सूरज केनेचं राहिले. मात्र तरी देखील जर पाहिलं गेलं तरी 12 धावा थोडेसे एक्सपेन्सिव्ह म्हणता येईल. पण विनीत माळीची विकेट जी आहे ती फार इम्पॉर्टंट आहे आणि त्या विकेट समोर 12 धावा इज नथिंग. त्यामुळे एक सफल ओव्हरची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाची असेल ती म्हणजेच 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ मुकणे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न होईल याती मात्र शंका नाही आहे. अगदी विचार केला तर कुठेतरी थोडासा संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. ध्रुव 11 जय बजरंग भावाळे ब. कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 12 धावा येतात त्यावेळेस संघ नक्की 70चा विचार करतो बॅटिंग करणारा. मात्र तरी देखील दीपू माळी सारखा एक नामवंत खेळाडू मैदानावरती आला नाहीये आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तकदीरच्या खांद्यावरती जबाबदारी इथून देखील संघाला पुढे नेण्याची असेल. त्या समवेत वैभव माळीच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. मात्र कशा प्रकारची कामगिरी होईल दोन्ही खेळाडूंच्या वतीने हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती असतील वैभव माळी. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील तकदीर माळी. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात नवनाथ मुकणे. कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार इम्पॉर्टंट आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. वैभव माळी डावखुऱ्या हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून यांची ओळख आहे. लेफ्टी अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच असणारे खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा देखना नजराणा वैभव माळीच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सो मच डीजे. विकेट टेकिंग गोलंदाजी आता फार महत्वाची. आलाय षटकार. वैभव माळीच्या बॅट मधून हा कडक प्रहार पाहायला मिळाला. षटकाराच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 18 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थानी वैभवच्या माध्यमातून काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये त्याला बॅट मिळाली. मात्र ज्यावेळेस बॅटिंग तो करतोय तर अगदी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जणू काही चंद्राच्या लोबसवाणीचं वरदान म्हणजे या खेळाडूची बॅटिंग आहे. काय कन्व्हेन्शनल स्वीप मारण्यापेक्षा त्याने स्लॉक स्वीप मारायचा एक ऑप्शन चूज केला आणि तो देखील स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी गेला. सो गुड पीस ऑफ बॅटिंग हॅज बी सीन बाय द बॅटर. फार कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यात ही मात्र शंका नाही आहे. धावफलक देखील पाहायला मिळेल आपल्याला जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 आकड्यावरती. नवनाथ मुकणेला कमबॅक करावा लागेल. आपल्याकडे पोटेन्शियल आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करणं हे फार महत्वाचं आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नवनाथच्या खांद्यावरती जबाबदारी. थोडासा प्रेशरमध्ये तो देखील असेल. प्रेशरला जुगारून आता गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अजून एक
चॉप करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळते, मात्र व्हॉट अ कॅच. सुजित जाधव होते लॉंग ऑफ मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज. वैभव माळीचा खेळ, गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाने. फलंदाज वैभव माळी बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय की ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे, एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जस्यास तसं उत्तर, ऍक्शन वरती रिॲक्शन. कधी चौकार षटकार लगावले जात आहेत, कधी विकेट टेकिंग गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा कमबॅक होतोय बावाळे संघाचं, तर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, मी म्हणेल सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ एकत्रित खेळतात, दोन्ही संघांना माहिती आहे प्लस पॉइंट मायनस पॉइंट दोन्ही संघांचे, त्यामुळे मॅच जबरदस्त होईल. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वामधील सर्वात सेफ आणि देखना फटका, बॉल सीमा पार, चौकार. सौरभ भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आले होते. आता प्रेशर जो होता तो एकविरा स्पोर्ट्स मानकोली या संघावरती होता, मात्र पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत काय कमालीचा चौकार पाहायला मिळाला. आडव्या पट्ट्याने कन्व्हेन्शनल स्वीप खेळायचा प्रयत्न होता. स्वीप देखील चार प्रकारची खेळली जाते. ज्यावेळेस आपण टेनिस क्रिकेट मोस्टली पाहतो, एक रिव्हर्स स्वीप असते, एक कन्व्हेन्शनल स्वीप असते, एक आपल्याला पाहायला मिळते स्लॉक स्वीप आणि त्यांच्या समवेत फॉलिंग स्वीप, अशा चार प्रकारची स्वीप खेळली जातात. यावेळेस थोडीशी लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा, कारण डाऊन द लेग साइड ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 23, 23 जावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडूचा खेळ अजून देखील 4 झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमालीचा सामना होईल यात मात्र शंका नाहीये, कारण 2 तगड्या फौजी मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. वॉड बॉल, कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. चेंडूने पडल्यानंतर असं वाटलं की कदाचित थोडासा काटा चेंज केला. कटरचा यूज आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ मुखणे यांच्या वतीने. पहिल्या बॉलवरती षटकाराला मात्र नवनाथने सांगितलं की आमच्यामध्ये दम आहे, आम्ही करू शकतो, वी हॅव अ कॅलिबर, आमच्यामध्ये तो कॅलिबर आणि आम्ही तो नक्की प्रूव्ह करू. कारण प्रतिष्ठा गावाची पणाला लागली आहे आणि ज्यावेळेस गावाची प्रतिष्ठा पणाला लागते आम्हाला पुढे येणं देखील गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. फार चांगलं कमबॅक मैदानावरती मिळता येईल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलवरती 10 धावा, मात्र त्यानंतर कमालीचं षटक राहिलंय. शेवटच्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानावरती समाप्त होईल. चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाची धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 पाहायला मिळते. यस डीजे. जानकर 20-25 को पावर्ड बाय रिओ इनोबो प्रायव्हेट लिमिटेड. प्रत्येकाचं कौतुक करू ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले, कारण सहकार्याची भावना ही प्रत्येकामध्ये असणं गरजेची आहे. ज्यावेळेस सहकार्याची भावना प्रत्येकामध्ये असते त्याच वेळी आपण क्रिकेटला प्रमोट करू शकतो. त्यामुळे सर्व दानशूरदात्यांचा आम्ही आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि वळूया क्रिकेटच्या दिशेला. पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय.
ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन योगेश भालेकरच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र तरी देखील मैदानावरती आपण म्हणू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. योगेश भालेकर एक स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे कधी कशा प्रकारची गोलंदाजी करावी आणि ते नेहमीच तशा प्रकारची गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. मिस्टेक्स सातत्याने पाहायला मिळतात तकदीरकडून. तकदीरचा विचार केला तर अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे जरूर आहे आणि नेहमी म्हणतो आपण एक्सपिरियन्स इज द गुड टीचर, इट यूज फॉर युअर गुड फ्युचर. अनुभव जर तुमच्याकडे असेल तर भविष्य चांगलं करण्यासाठी तुम्ही त्या अनुभवाच्या शिदोरीचा यूज करू शकता. कारण एक्सपिरियन्स कुठल्याही मार्केटमध्ये मिळत नाही. टॅलेंट मिळू शकतो पण एक्सपिरियन्स. यावेळेस पुन्हा एकदा तीच मिस्टेक पाहायला मिळाली. एकदा चूक झाली, दुसऱ्यांदा चूक झाली, मात्र योगेश भालेकर का नाम ही काफी आहे. विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतील बाद. तकदीरच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना चौथा हिरवा. एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ. लाईन ऑफ मानकोली. दीपू माळी पाहायला मिळतील जे यंदाच्या हंगामामध्ये फार चांगल्या टच मध्ये आहेत, फार चांगल्या फॉर्म मध्ये. उलटा कमेल खेळता जाता असा खेळाडू मैदानावरती सिक्सर किंग दीपू माळी पाहायला मिळतील. खोलटप्प्याचा बॉल सन्मान दिलाय. चांगल्या खेळाडूची हीच ओळख आहे. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान यालाच म्हटलं जातं क्रिकेट. सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 24 धावा पाहायला मिळतील. त्याच दरम्यान सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम माननीय श्री जयराम शेठ दळवी साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मामास वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय. सीमा पलीकडे आलेला अजून एक खणखणीत प्रहार. षटकार. थेटे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. विलास काकांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये जयराम काका असतील, आमचे विलास काका असतील, यांची उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि मॅच देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळते. मिस्टेक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये होता जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. मिस्टेक झाली आहे. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. आता मिस्टेक. पुन्हा एकदा चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. आणि मिस्टेक 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 आणि मिस्टेक. साजबाज ताज आणि 4. बघता बघता या 4 धावा. स्माइल दिसतेय दीपूच्या चेहऱ्यावरती. असे चित्र आपल्याला कधी पाहता येत नाही, मात्र सध्या ते घडलंय. कारण असं वाटतं की सकाळी चहा सोबत मानकोली संघ बिस्किट नाही, चहा सोबत नशीब खाऊन आलाय की काय. या नशिबाच्या धावा आहेत आणि त्या धावा 8 देखील होतील. चौकार देखील आपल्याला म्हणता येईल नशिबाचा. आणि धावसंख्या 34 पाहायला मिळतोय. 34 धावा पाहायला मिळतील. आपण बघू शकतो षटक क्रमांक देखील तिसरं समाप्त झालंय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 धावा. हे तिन्ही षटकांचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये तिन्ही षटकांमध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट कॅरी केली, मात्र 12 धावा सूरजने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये नवनाथचं चांगलं कमबॅक राहिलं. पहिल्या 3 बॉलवरती 10, मात्र त्यानंतर 3 बॉलवरती फक्त 1च धाव, म्हणजे एकूण 11 धावा. त्या षटकामध्ये आल्या. एक महत्वाची विकेट त्याने कॅरी केली. योगेश भालेकरचं षटक देखील जबरदस्त राहिलं. सुरुवात फार चांगली होती, एंड थोडासा खराब झाला कारण शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च झाल्या. असे करून बघू शकतो आपण 1 विकेट कॅरी केली, तब्बल 11 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती विकास गवारे पाहायला मिळतील. विकास गवारेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम जय बजरंग क्रिकेट संघ बावाळे ब ध्रुव 11 या संघाची. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये सिक्सर किंग दीपू माळीच्या बॅट मधून आलेला हा माइटी हिट, माइटी सिक्सर. षटकार किंगच्या बॅट मधून षटकार येणार नाही, मग कोणाच्या बॅट मधून येईल.
सिक्सर किंगच्या बॅट मधून आज सिक्सर आलाय, एक आलाय. आता बघूया अजून किती येत आहेत. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर दिसतोय. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल ठन करून मारायचा प्रयत्न दीपूचा जरूर होता, मात्र त्यांनी पाहिलं की यार अतिरिक्त बाहेरचा बॉल आहे, लिव्ह केलं. वेल लिव्ह. सिंगल ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 41. 41 धावा. विकासच्या विरोधामध्ये बॅटिंग झकास होती. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये, कारण अगदी दूरवरती फिल्डर होते. हे देखील फार इम्पॉर्टंट असतं. तुमच्यापासून किती दूरवरती बॉल आहे, तुम्ही अटेम्प्ट करतायत, मागे बॅकिंगला कोणी आहे का, तो बॉल तिथेच थांबेल का, हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असतं. आणि म्हणून कधी कधी खेळाडू काय करतात की त्यांना माहिती आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कदाचित एक टप्पा घेऊन आपण कमीत कमी धावांवरती समोरच्या खेळाडूंना थांबवू शकतो. हा अटेम्प्ट असतो आणि हा फार चांगला अटेम्प्ट म्हणता येईल. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. आता कॅचची संभावना निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट झाली आहे. वाघाची शिकार होती मैदानाच्या आतमध्ये. लाईन ऑफ मानकुली. दीपू माळीच्या खेळीचा अंत. घडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाने. थँक्यू सो मच. वळूया आपण मॅचच्या दिशेला, जिथे 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. मात्र धाव्यांचा जो ग्राफ आहे, धाव्यांचा जो ओघ आहे, तो वाढतच चाललाय, वाढतच चाललाय, वाढतच चाललाय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. विकेट गेले नो मॅटर, बट तुमच्याकडून रन येणं, धाव्यांचा ग्राफ वाढणं ते फार इम्पॉर्टंट असतं. ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 43. 43 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळी लॉबस्टमच्या बाहेरच्या बॉलला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता कंप्लीट होत असताना धावा 2 धावेंच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 45. 45 धावा या फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 2 बॉलवरती आक्रमक हल्ले चढवले जातील की शेवटच्या ओव्हरमध्ये ते आक्रमक हल्ले चढवले जातील, हे देखील पाहणं तितकेच इंटरेस्टिंग असणार आहे. ज्यावेळेस देखील मोठा स्ट्रोक, भिंगरी स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र तरी देखील सिंगल ऍड होईल. पॉइंट्स ऑफ फिल्डर जोपर्यंत बॉलला गॅदर करेल. 1 धाव कंप्लीट. धावफलक 46. 46 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत मी म्हणेल फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण सर जर बघायला गेलं तर धावसंख्या भरपूर आहे, पण समोर सूरज किने सारखा एक नामवंत खेळाडू आहे, त्याच्यासमोर या धावा देखील कधी कधी कमी पडतात. मला आठवतंय ज्यावेळेस सूरज किनेचा एक दिवस, मला स्पर्धा आठवत नाहीये, मात्र एका दिवसामध्ये 180+ रन्स सूरज किनेने एकाच दिवसामध्ये बनवले होते. असा तो खेळाडू आहे, म्हणजे त्याच्याकडे कॅलिबर आहे. खोडप्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सूरज किने थोडेसे साचपडत असताना चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतात. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र चौथा देखील समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानगोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. डीजे पुढील मॅच टेंबिवली विपक्ष भरोडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करतो, प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मला वाटतंय टेंबिवली संघ उपस्थित आहे. आदित्य उपस्थित आहे. आदित्य वेलकम. प्रतीक, मनीष, मोनिश उपस्थित आहेत. वेलकम. दुसरीकडे भरोडी संघ, विनंती असेल आपणास देखील की आपण देखील कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. मिड मॅच मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. सामने टाइम टू टाइम कंप्लीट करणं देखील इम्पॉर्टंट आहे. टाइम इज मनी अँड मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आम्ही सातत्याने उल्लेख करतो, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात. सेकंड स्पेल मध्ये डेथ ओव्हर हाणामारीचं अर्थातच
स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश पालेकर. अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे देखील आहे. कमी वयामध्ये व्यावसायिक गटाचा फार दांडगा अनुभव या खेळाडूकडे. मला आठवतंय ज्यावेळेस शहापूरकर चषक आम्ही कव्हर करत होतो 18 धावेंवरती थांबवलं होतं फायनलच्या मॅच मध्ये 3 ओव्हर्स मध्ये. सूरज केने, योगेश पालेकर आणि त्यांच्या समवेत किरण पाटील असे 3 खेळाडू होते ज्यांनी 17 धावेंवरती थांबवलं होतं. 18 धावेंना त्यांना फक्त विन होता. म्हणजे 3 षटका 18 धावा नथिंग. मात्र कमालीची गोलंदाजी केली होती त्या हंगामामध्ये देखील. तो मागील हंगाम होता आणि या हंगामाला देखील फार चांगली सुरुवात करत असताना योगेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस बॉल पडल्यानंतर थोडासा त्याने देखील वळण घेतलं. थोडासा घातक बॉल होता. लेग बायस ची एकदा वाढ होईल. थोडासा घातक बॉल नक्की आपल्याला पाहायला मिळाला. नेहमी वळणारे बॉल अगदी घातक असतात आणि ते देखील शॉर्टर वन ज्यावेळेस असतात त्यावेळेस देखील थोडीशी इजा आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळते. मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दोन्ही संघांना माहिती आहे की मैत्री जपणं देखील गरजेचं आहे. ज्यावेळेस बॉल चेहऱ्याला आढळला त्यावेळेस फॉलो थ्रू मध्येच विचारपूस केली आणि थोडंसं असं वाटलं की कदाचित जास्त इजा झाली आहे म्हणून पाण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो स्वतःला जपा ही देखील सर्वांना मी विनंती करतो. क्रिकेट खेळणं इम्पॉर्टंट आहे मात्र त्यासोबतीला प्रॉपर एक्सेसरीज तुमच्याकडे असणं देखील गरजेचं असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो ऑन माईक की ज्यावेळेस क्रिकेट खेळता कार्ड घालणं देखील गरजेचं आहे. डोक्यावरती कॅप कारण ऊन देखील भरपूर असतं ते देखील इम्पॉर्टंट आहे. डोळ्यावरती गॉगल कारण समोर सूर्य असतं आणि अशा वेळी तुम्ही कॅच पकडायला गेले आणि कदाचित कॅच ड्रॉप होत असताना हाताला सोडून दुसरीकडे चेहऱ्याला देखील लागू शकते. त्यामुळे ते देखील इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर शूजचा यूज करणं देखील बंधनकारक आहे कारण तुम्ही स्किड झाले कदाचित तुम्हाला मोठी इंजरी होऊ शकते. त्यामुळे एक्सेसरीज घालणं देखील इम्पॉर्टंट. टप्प्याचा बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. थर्ड मॅनचा खेळाडू व्हॉट अ हिट. कमालीचा हिट पाहायला मिळतोय. अगदी आपण म्हणू शकतो अजून एक धक्का बसतोय. 5वा धक्का आरदी टीम पवेलियन मध्ये. 4था हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाला अजून एक विकेट. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मोहितच्या खेळीचा अंत गडी गमावलाय 5/49 या आकड्यावरती. या षटकाचा विवरण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. 1 धाव ती देखील लेग बायशी ऍड झाली. सो गुड पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय द बॉलर योगेश पालेकर इन द डेथ ओव्हर. डेथ ओव्हर मध्ये फार चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो योगेश पालेकर आणि त्याचं प्रात्यक्षिक तो मैदानावरती देतोय. विनंती असेल पुढील मॅच भरोडी विपक्ष टेंबिवली दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 49. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती कॅपिटलाइज करणं देखील इम्पॉर्टंट आहे. हॉर्न साइडला वळवायचा प्रयत्न. घातक बॉल फेकले जात आहेत. वेग बाउन्स आणि टर्न तिन्ही गोष्टी सोबत आपल्याला पाहायला मिळतात. डेडली कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून म्हटलं जातं की हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू हे अगदी घातक असतात. याचं मृत्यूमंद आणि प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला योगेश पालेकर या डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये देतो. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळेल. फक्त एकच धाव आली या षटकामध्ये ती देखील लेग बायशी. त्याला वगळता आपण पाहू शकतो 5ही बॉल डॉट आहेत. षटक क्रमांक मैदानावरती 5वं समाप्त होईल. 4था हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. 50 धावेंचं लक्ष असेल ते म्हणजे ध्रुव 11 जय बजरंग भावाळे ब या संघासमोर. विनंती आहे भरोडी संघ प्लीज कॅप्टनला पाठवायचं टॉस साठी. टॉस होणं देखील बंधनकारक आहे मिड मॅच मध्ये. त्यामुळे रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर टॉस साठी या. जयराम शेठ दळवी साहेब आणि विलास शेठ थेटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विलास शेठ थेटे साहेब
आपण या जयराम काका आपण देखील उपस्थिती दाखवायची, आपली देखील उपस्थिती इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जॉईंट होतील. जय हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली विपक्ष श्री गणेश 11 भरोडी. अजय दादा देखील आपल्यासोबत जॉईन झाले. श्री गणेश भरोडी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामना असेल 5 ओव्हरचा. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. आपण बघू शकतो स्वर्गीय शिवाजी दादा लक्ष्मण कोळी एकीकडे आणि दुसरीकडे गावदेवी चषक कॉल असेल. चला श्री गणेश भरोडी संघाचा कॉल अजय दादा कॉल करतील. टॉस केला जातोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. गावदेवी चषकाचा कॉल आणि पडलाय स्वर्गीय शिवाजीदादा लक्ष्मण कोळी म्हणजे टॉस जिंकलाय टेंबिवली संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण आसनस्थ व्हायचंय. सर्वप्रथम अभिनंदन, आपण टॉस जिंकलाय डिसिजन क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर एक बलाढ्य संघ पाहायला मिळतो, एक बलाढ्य खेळाडू. ज्या खेळाडूने इतिहास बनवला असा खेळाडू तुमच्या समोर आहे. थोडंसं दडपण जरूर असेल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्या समोर? 50. यंदाचं अंगम फार चांगलं क्रिकेट तुम्ही देखील खेळले. मुरबाडकर चषकामध्ये क्वालिफाय झालेत अंडर-25 फॉर्मॅटमध्ये. काय सांगाल यंदाचा अंगम कसा राहिला तुमच्यासाठी? चांगलं झालंय. टीम कॉम्बिनेशन कुठला खेळाडू आज खेळेल, कुठला खेळाडू खेळणार आहे, काय असं? सेम टीम घेऊन उतराल. काय म्हणाल संपूर्ण ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण आयोजन दमदार पाहायला मिळतंय. खूप चांगलं आयोजन आहे. क्या बात आहे. वन वर्ड रॅपिड फायर आपल्यामध्ये झालं. थँक्यू सो मच. आपण म्हणणार आहोत अजय दादांकडे. अजय दादा टॉस हरलाय सकाळचं सत्र. टॉस जिंकला असता 5 ओव्हरची मॅच, तुमचं डिसिजन काय होतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मनाविरुद्ध बॅटिंग बट नॉट अ बॅड डील. तुमच्याकडे देखील कॅलिबर आहे, चांगले खेळाडू तुमच्यामध्ये. 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न कराल. समोर एक नामवंत संघ टेंबिवली आहे. त्या टेंबिवली संघासमोर अनेक संघ खेळत असताना थोडे कापतात. मात्र भरोडी संघाचं मी एक कौतुक करेल. भरोडी संघ असा संघ आहे, समोर कितीही मोठा दादा संघ असला तरी देखील तो अप्रोच त्यांचा असतो की आमच्यामध्ये कॅलिबर आहे, आमच्यामध्ये पोटेन्शियल, आम्ही तो परफॉर्मन्स ग्राउंडमध्ये डिलिव्हर करू. दादा असा कॅलिबर तुमच्यामध्ये आहे, असा तुम्ही नेहमी दाखवता. समोरचे संघ इतका मोठा असून काय मनामध्ये फिलिंग असते? मनामध्ये क्रिकेटमध्ये मनामध्ये कुठलीच फिलिंग नसते. जो चांगला खेळेल तो जिंकतो नेहमी. तुम्ही तुमचा 100% देण्याचा प्रयत्न करा. समोर आपला कितीही मोठा संघ असू दे, आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर तुमचा बेस्ट द्याल तर तुम्ही नक्की विजयी व्हाल. नक्कीच ओव्हरऑल आयोजनाबद्दल नक्की 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजन दरवर्षी चांगलं असतं. नानकरचं आयोजन बदलत. आम्ही एंट्री केली नव्हती यावर्षी, आम्हाला एंट्रीचं पण माहीत नव्हतं. सो काल अक्षय थेटेचा फोन आला की टुर्नामेंट आहे आपली. सो मी डायरेक्ट हो बोललो त्याला. मोठ्या खेळाडूची हीच निशाणी आहे. ना सूरत देखते ना मुरत देखते, वो बस अपनी जरूरत देखते. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल झालाय. टॉस का बॉस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय वनु स्पोर्ट्स टेंबिवली संघाने. डिसिजन असेल त्यांचा तो म्हणजे फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय श्री गणेश भरोडी संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स ज्यावेळेस चेजला सुरुवात होईल. 50 धावेंचं लक्ष असेल आणि 50 धावेंचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे ही मॅच रंगेल, या मॅचला अजून रंगवण्यासाठी वेल्वेट व्हॉइस ऑफ पडगा अर्थातच कुक्सेचा गोड आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक जबरदस्त समालोचक, एक टॅलेंटेड तंत्रशुद्ध आणि नॉलेजेबल समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे मित्र आणि मी म्हणेल आमचे मोठे बंधूप्रमाणे अगदी योगेशजी पाटील सर. आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये जिथे 50 धावेचं लक्ष असेल. थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो धन्यवाद प्रसन्न चव्हाण. चांगल्या प्रमाणात आज पाहतो या ठिकाणी चांगला खेळ आपण पाहिला आज या स्पर्धेचा विचार केला तर. कारण पहिल्या षटकाचा आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर प्रथमतः बॅटिंग करत असताना चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकुली संघानं एक चांगला टोटल उभारला आहे. 49 धाबा त्यांनी मात्र जोडल्या आणि त्या 50 धाबाचा आता पाठलाग करण्यासाठी पाहू शकाल योगेश भालेकर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर सूरज केणे ही सलामी जोडी आणि बहुचर्चित ही जोडी आपण पाहतोय. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे हे दोन्ही सलामीवीर. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज वैभव माली. व पहिल्या चेंडू हवेत फ्लिक करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रमाणात वेग चांगला प्राप्त केलाय. परंतु डे बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश आपल्याला जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाची पाल आपल्याला.
प्रति षटकाचा आपण विचार केला तर मात्र 10च्या धावगतीनं पुढे वाटचाल मात्र या ठिकाणी करायची आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र सन्मान दिला योग्य रीतीनं स्वतःच आणि संघाचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलंय. आपण पाहतोय गावदेवी चषक नानकर 2025चा दुसरा दिवसाचा खेळ आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फिरतीला पहिला सामना फुलर लेंथ ऑन साईडला मात्र पाहू शकला आणि डाय करण्याचा प्रयत्न चेंडूचा अगदी वाईडिश मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि कालच आपण पाहिलं तर सावंदेच्या या मैदानावरती आय थिंक उपसरपंच चषकाचा मानकरी संघ सुद्धा राहिलाय. चौथा हिरवा मानकुली संघाने ती स्पर्धा जिंकली. त्यांचा जो मनोबल आहे तो मात्र या ठिकाणी अगदी द्विगुणित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आता नवीन स्पर्धेला त्याने मात्र आज सुरुवात केली. नवीन दिवस त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय. स्लॉक्स करण्याचा प्रयत्न फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. आय थिंक 4 धाबांसाठी येतो हा चौकार. प्रॉपर कनेक्शन होतं परंतु जसा चेंडू बॅटला परत झाला तसा मात्र वेगानं अगदी फाईन निघून गेला आणि पाहू शकाल भगवान शेठ पाटील यांच्या अगदी बॅनरला चेंडू जाऊन तो धडकलाय. हो पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी डावे एष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न वैभव मालीचा राहिला परंतु चेंडू एक्झॅक्टली लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून चाललाय. अवंतर रूपाने मात्र ही सिंगल धाव आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाताना आपण पाहतोय बिनगडी बाद 7 धावा. ध्रुव 11 बजरंग स्फोट भावाले बसंग धाबांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करतोय आणि तो पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली आपण पाहतोय. हो इथे मात्र पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि जेव्हा आपण लेफ्ट हँड गोलंदाज पाहतो त्यावेळी एखाद्या वेळी ज्यावेळी तो ओरदो विकेट मात्र सुरुवात करतो या चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेत असतात त्या प्रकारचा हा चेंडू मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जरूर चांगली गोलंदाजी आपण वैभव मालीची एक्झॅक्टली म्हणू शकतोय. हो पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी चेंडूला टेक ऑफ केलाय. चेंडू जसा मात्र खेळपट्टीवरती आढळला तसा चेंडूला मात्र अधिक बाउन्स मिळाला. या बाउन्सचा मात्र मुळीचा अपेक्षा मात्र योगेश भालेकरने केली नसावी. रिप्लेमध्ये पाहू शकाल खेळपट्टीवरती सुद्धा आपण पाहतोय की कधी चेंडू खाली राहतायत तर कधी चेंडू अचानक उचली घेत आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. ओ जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर अगदी स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु अगदी त्यांच्या अव्वकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्या अनुषंगाने चेंडू लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू मात्र निघून गेला. तुम्ही रिप्ले पुन्हा पाहू शकाल अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर मात्र योगेश भालेकरनं केलाय आणि अगदी ज्या दिशेने खेळाडू आपण पाहतोय त्याच दिशेने मात्र चेंडू जाऊन लँडिंग झाला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलं तर या ठिकाणी एक स्वप्नवत सुरुवात. ध्रुव 11 जय बजरंग स्फोट भावली बस संघाची आपण पाहतोय विदाऊट लॉस 13 धाबा. 5 चेंडू फेस केले भालेकरनं त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला एक षटकार पाहिला. वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतो आणि सूरजनं आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय त्याच्या बॅटमधून पहिली आपण सिंगल धाव. लक्षात सुद्धा की या ठिकाणी चौथा हिरवा मानकुली संघाला 2 धावेने पॅनलाइज केला जातोय कारण त्यांचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. तर आपण त्या 2 धावा ऍड करू 13+2 एकूण 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक विनीत मालीच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं मारा करेल आणि पाहू शकला या ठिकाणी पंचाकडे लाऊड अपील चेंडू फाईन चालला वेगाने आउटफील्ड फार फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू जाऊन धडकला सीमेरेषेला. 4 धावांसाठी चौकार. योगेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता अगदी फाईन खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न आपण सूरजचा पाहिला आणि त्याने चौकार वसूल केलाय. हो पुन्हा लेग स्टंप वरती मात्र गोलंदाजी वारंवार आज आपल्याला मानकुली संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड आता मात्र या ठिकाणी त्यांना भोगावा लागेल कारण पंचाच्या वतीने वाईटचा इशारा आणि पलून 1 धाव पूर्ण केली म्हणजे 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात विनीत माली खर्च करतोय.
या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण समोर आपण संघ जर पाहिले तर त्या संघाने सुद्धा मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत, अनेक चॅम्पियन पदे त्या संघाने मात्र पटकावलेल्या आहेत. आणि जर तुम्ही जर त्यांच्या अगेन्स्ट जर अशा प्रमाणे जर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जर खर्च केला तर तो 50 धाबांचा तो टार्गेट आहे तो आय थिंक त्यांना मात्र छोटं दिसू शकेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक्झॅक्टली वारंवार डॉट जरूर टाकावं लागतील, एखादी विकेट तुम्हाला इथून शोधावी लागेल. आणि त्या विकेटच्या शोधात आता मात्र विनीत माली जाणार का? ओहो, पाहू शकाल या ठिकाणी या खराब शॉट सिलेक्शन आणि शॉट मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट अखेर विनीत मालीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि अखेर योगेश भालेकरला आता मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम जय बजरंग स्पोर्ट भावली संघाला. रिप्ले आपण पाहू शकाल. आय थिंक स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये योगेश भालेकरला आपण पाहिलं, परंतु विनीत माल्या चतुर गोलंदाज आहे त्याने फिंगर रोल केला. आय थिंक नकल बॉलच्या अंदाजामध्ये ही चेंडूची लेंथ पाहिली आणि शेवटच्या क्षणाला मात्र योगेशला मात्र पूर्णपणे तिथे ब्लॉक केला, लिडिंग एज पाहायला मिळाली. आणि त्या अनुषंगाने मात्र झेलवाच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली सफलता मात्र आपल्या टीमला प्राप्त करून दिली. बाद होण्यापूर्वी 11 धावांचा आपल्या टीमला योगदान दिलंय योगेशनं. आणि त्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर निखिल केने. निखिलकडे सुद्धा मात्र क्षमता आहे की तो सुद्धा मात्र चांगला खेळ मात्र या स्पर्धेमध्ये साकारू शकतोय. अनेक वेळा आपण पाहतो की गेम चेंजिंग खेळ इनिंग त्याच्याकडून आपण पाहिलेले आहेत. आणि त्याला त्याच्या आय थिंक क्रमांकावरती त्याला प्रमोशन दिलंय. तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला त्याला मात्र पाठवलं गेलंय. 15-1 आय थिंक 21 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. 21 दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. खराब चेंडू डाबा स्टिक वरती हुक केला, चेंडू पाठवला, वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगच्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. गोलंदाजाचा वापर केला तर जास्तीत जास्त वारंवार चेंडू मात्र लेग स्टंप वरतीच टाकण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, कारण डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन जास्त नाहीये, कारण फाईन लेग पाहू शकाल, लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. आणि त्याच दिशेने मात्र वारंवार आपल्याला चौक्यावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहू शकाल लिडिंग चेंडू चालला अगदी पुन्हा फाईन लेगकडे. हो, रिले झेल पकडलाय आणि अखेर दुसरा धक्का लागेल टीम ध्रुव 11 जेबी स्पोर्ट भावाले संघाला. आक्रमकता मात्र त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न निखिलने केला, कारण सुरुवात चौकारानं आपल्या इनिंगला केली होती, परंतु जास्त वेळ तो मात्र खेळपट्टीवरती टिकून राहू शकला नाहीये. याचं कारण विनीतला मात्र अजून एक सफलता मिळाली आणि तो झेल तुम्ही पाहू शकाल. अगदी शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरकडून तो चेंडू निसरला आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या शेजारी होता. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. एकानं सोडलं, दुसऱ्याने पकडलं, एकामेकांना करू सहाय्य, अवघे धरू सुपंत, अशा प्रकारची ही घटना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि अखेर दुसरा धक्का मात्र ते गमावलाय, दुसरा विकेट्स मात्र गमावलाय टीम जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाड. सूरज खेडेच्या सोबतीला आता मात्र नवनाथ मुकणे आलाय. सूरज सलामीला आले, परंतु फक्त त्याने 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत. एक सिंगल, एक चौकार, 5 धावसंख्येवरती खेळतोय. आणि विनीतचा आपण जर आतापर्यंत खेळ पाहिला तर त्यांनी आतापर्यंत लिगल चेंडू हाताळले 4, धावा खर्च केल्या 10, परंतु प्लस पॉईंट असा आहे की 2 महत्वपूर्ण सफलता त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही टीमचा खेळ आपण पाहिला तर समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. 25 धावा धाफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती नवनाथनं मोठा हिट तिथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहिती आहे की पॉवर प्ले सुरू आहे. मिडॉन आपण जर पाहिलं तर अगदी आतमध्ये आहे, त्याला जर बीट केला तर लॉंग ऑन कडे आपण जास्तीत जास्त धावा जोडू शकतो. आणि तोच त्याचा प्रयत्न होता, परंतु त्या फटक्यामध्ये तो अपयशी ठरलाय. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला मात्र त्या ठिकाणी ज्या चुका तुम्ही छोट्या करतात त्याच्यावरती तुम्हाला मात्र कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल. हो, पुन्हा लेग स्टंपवरती डाबा स्टिकवरती आज जास्तीत जास्त मारा पाहायला मिळतो. आणि त्याचमुळे अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर स्वरूपानं वाईटच्या स्वरूपात. यानंतर अजून एक मोठी मॅच तुम्हाला अगदी तुमच्या समोर येईल. श्री गणेश बरोडी विपक्ष वणू स्पोर्ट जी हनुमान टेंबवली. ओ, हेलिकॉप्टर उडवला डीप मध्ये. आय थिंक दीपू माली आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चूक होणार नाही. सपँड
आणि अखेर नवनाथला सुद्धा जावं लागेल दगावच्या आसऱ्याला, धक्का क्रमांक 3. कमालीचं खेळ इथे मात्र आपण पाहतोय विनीत मालेकडून करणं, त्याच्या विरोधात धावा जरूर आल्या परंतु 3 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने आपल्या टीमला प्राप्त करून दिले आणि त्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 26 धावा लागल्या गेल्या. लक्ष आहे 50 धावांचा, येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज. न्यू बॅटर पाहू शकाल, लेफ्ट हँड बॅटर आहे मिस्टर जोगेंद्र भालेकर. आता मात्र सूरज केनेच्या सोबतीला पाहायला मिळतात. आता इथून मात्र एक छोटीशी पार्टनरशिप आता मात्र दोघांना करावी लागेल किंवा वैभव मालीने मात्र जर एखादी विकेट जर इथे अजूनही मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत एक रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकेल आणि त्या अनुषंगाने मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा संघनायकांना वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय की ते सुद्धा मात्र पाहतोय की या ठिकाणी हा सामना जर क्लोज गेला आणि आय थिंक जर आपण विकेट्स प्राप्त केल्या नाही तर मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने मात्र वैभवला इथे मात्र विकेट टिकून गोलंदाजी करावी लागेल. हो पाहू शकाल अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न सूरज केनेचा फसलाय कारण डीप कव्हर पॉइंटला छत्रशेख तैनात होता. एक जालं विणलं त्याच्या विरोधात आणि त्या जाल्यामध्ये अडकवलाय वाघाची शिकार. फलंदाज सूरज केने बागतो तो जागा आउट. आणि जरूर त्याच्यावरती जो विश्वास दाखवला तो विश्वास त्याने सार्थ ठरवला. अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न सूरज केनेने केला परंतु फटका हवेत केला आणि त्या अनुषंगाने मात्र तो जलबादच्या स्वरूपात मात्र बाधवून महागारी परतला. न्यू बॅटर जोगेंद्रच्या सोबतीला आता मात्र वेदांत आलाय आणि दोघेही हार्ड हिटर आहेत. तर दोघांकडे ते कॅलिबर आहे, ती क्षमता आहे, तो टॅलेंट आहे परंतु आता इथे मात्र कुठेतरी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर या दोघांना इथे मात्र करावा लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. हो सेन्सिबल क्रिकेट कारण वेदांतला माहिती आहे की इथे आता सिंगल डबल फार महत्वाचे आहेत. गॅपमध्ये चेंडू ढकललाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वाईट क्षेत्रामध्ये चाललाय, अजूनही चेंडू शोधतोय आणि शोधता फलंदाजाने तब्बल 3 धावा शोधल्या. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. चौकार षटकार जरूर इथे मात्र आपण पाहायला मिळतात परंतु त्याच्यानंतर सिंगल डबल तिहेरी आता मात्र त्या धावा जोडण्याचा प्रयत्न वेदांत करतोय. 3 धावेच्या साह्यानं 29 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र परिवर्तन पाहायला मिळतोय कारण जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती असतो त्यावेळी तुम्हाला मात्र हे बदल करणं गरजेचे असतात आणि त्या अनुषंगाने आता मात्र पाहू शकाल जोगेंद्र भालेकर आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आहे. 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावली संघाला 21 धावांची आवश्यकता. पॅन्टअप मॅच T4 जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न दोघेही करतायत. ओ स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला पाठवला प्लॉट मध्ये. जोगेंद्र भालेकरच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट षटकार. स्पीड आहे, बॅटचा फ्लॉ आहे, जबरदस्त रॉकेट शॉट, अगदी फ्लॅट सिक्सर. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी वैभव मालीच्या हातातून चेंडू जसा निघाला तसा मात्र चेंडू आणि पहा किती घारीप्रमाणे त्या चेंडूवरती नजर जोगेंद्रची आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फटका, साधावा तिथे मात्र जोडला गेला आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर बॉल्ट्रॉन इक्वेशन. एका फटक्याने मात्र या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदललं. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत असतो, कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने
झुकवत असतो, परंतु इथे आपण जर समीकरण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 धावीची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्ष असू द्या स्पर्धेचा मुख्य नियम. आणि प्रत्येक फलंदाजाने मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. षटकरानं आपल्या डावाची सुरुवात जोगेंद्रने केली, कारण त्याचा तो नैसर्गिक खेळ आहे, तो आत मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न करतोय. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, चांगला ऑफ ड्राईव्ह, चेंडू त्याला अगदी स्टॅक कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, फेक करतायत, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि आता मात्र दोघेही त्या ठिकाणी डोक्याचा वापर करतायत असंच म्हणावं लागेल, कारण एक मोठा फटकाल्यानंतर आता मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करतायत. आणि स्ट्राईक रोटेट तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी मात्र गोलंदाज सुद्धा मात्र त्याच्या अगेन्स्ट आय थिंक कधी कधी डोकेदुखी ठरत असते की रायटी बॅटरसाठी कोणती लाईन आपण यूज करणं गरजेचे आहे, लेफ्टी बॅटरसाठी कुठली लाईन आपल्याला मेंटेन करायची आहे, या अशा गोष्टी होत असतात. आणि तो खेळ आता मात्र वेदांत आणि जोगेंद्र या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव मालिनी या षटकारी सुरुवात जरूर विकेटच्या माध्यमातून केली, परंतु पुढील 3 चेंडूवरती तब्बल त्याने 10 धावा खर्च केल्या. 10 बारवरती आता कुठेतरी गतिरोधकाचं कार्य गोलंदाजांना मात्र इथून करावं लागेल. फुलटॉस होता, संधी होती वेदांतला की या चेंडूवरती तुम्ही धावा जोडू शकता, परंतु फुलटॉस वरती वेग सुद्धा होता आणि त्या वेगामध्येच मात्र बॅटर तिथे मात्र पूर्णपणे बीट झालाय. आणि आता मात्र भीमरसाठी बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. प्रत्येक संघाला 1 रिव्ह्यू आहे. जर तुमचा तो सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा त्याची मागणी करू शकता, परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही पुन्हा रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाही. इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस, चला लिगल चेंडू होता, त्याच्यावरती एकही धाव मात्र जोडली नाहीये. आणि याच चेंडूंची आता मात्र गरज असेल ते म्हणजे चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट मानकुली संघाला. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये आता विजयासाठी इथून 14 धावींची गरज. हो, स्लो रन होता, थोडीशी गतीमध्ये परिवर्तन पाहते. हो, चेंडू नाही ते असं वाटलं की हुलकावून देतो की काय, कारण थोडासा क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स तिथे मात्र त्याने गमावला, परंतु स्वतःला त्याने पुन्हा सावरलं आणि तदनंतर चांगली फेकी योग्य दिशेने त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिल्या 2 धाबा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि एका 3 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय संपन्न. 38 धाबा दाफलकावरती आणि समीकरण तुमच्या स्क्रीनवरती. 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 12 धावींची आवश्यकता. सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण या स्पर्धेचं कव्हरेज करतोय. कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. आई गावदेवी चषक नांदकर 2025चा हा म्हातारा 13व्या पर्वामध्ये आपण पोहोचलो आहोत मित्रांनो. 13 वर्ष या स्पर्धेला आपण एन्जॉयमेंट केली आणि सफल स्पर्धा या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ नांदकर आणि ग्रामस्थ मंडळ नांदकर यांच्या वतीने मात्र साकारली जाणारी स्पर्धा. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र यंग टॅलेंट आय थिंक चौथ्या षटकासाठी आता मात्र त्या ठिकाणी यूज करतायत, नवीन गोलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी वापर करतायत. चौथ्या षटकाचा वापर केला जातो गोलंदाज प्रणवचा. आणि इथे मात्र पाऊस टॉप आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि मुडाफच्या क्षेत्रामध्ये, परंतु कुठेतरी त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली. हा झेल सोडलाय की हा सामना सोडला, येणारी वेळ आता मात्र या ठिकाणी चौथा हिरवा मानकुली संघाला मात्र जरूर सांगून जाईल. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमीच सूत्र आपण ऐकत असतो. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळाला जोगेंद्र भालेकरला. 2 धावांचा नुकसान झाला या ठिकाणी मानकुली संघाचा. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साईडला पुल करायचं होतं चेंडू, आय थिंक जमिनीच्या साईडनेच चाललाय, थोडीशी मिस्टेक घडली गेली. एकीच रूपात दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र वेदांत तिथे मात्र आपल्या पार्टनरला मात्र नाकारलं, सावरलं की एका धाब्यावरती मात्र समाधानी आपण राहू, कारण सामन्यामध्ये पकडापली थोडीशी मजबूत पाहायला मिळते. 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये फक्त इथून 9 धावांची आवश्यकता आहे. चमत्कारी आता कामगिरी मानकुली संघाच्या गोलंदाजाला इथून करावं लागेल, खास करून प्रणय जो यंग आहे, युवा आहे, यंग स्टार आहे, रायझिंग स्टार आहे आणि मानकुली गावाचं आय थिंक भविष्य आहे. तो इथे मात्र या ठिकाणी कशा रीतीने कामगिरी करेल
या ओव्हरमध्ये किती धावा तो खर्च करेल. हो ऑफ द विकेट जबरदस्त फटका. चेंडू चालला अगदी पॉइंटला बीट करत असताना सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जेवढ्या वेगाने बंदुकीतून एखादी गोळी निघते तेवढ्या वेगाने वेदांच्या बाटमधून चेंडू निघाला. पाहू शकाल फारच वेगाने निघून गेला. रॉकेट शॉट क्लास तिथे मात्र आपल्याला वेदांचा पाहायला मिळाला आणि पूर्णपणे अभ्यासपूर्वक हा स्ट्रोक त्याने खेळलाय. कारण त्याला माहित होतं की जो ऑफ साईडचा तो क्षेत्रशः अगदी कव्हरला वाईट क्षेत्रामध्ये आहे. पॉईंटचा क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि तीच दिशा त्याने मात्र निवडली आणि चौकार मात्र तिथे वसूल केलाय. 5 धाबा आता मात्र विजयापासून दूर. हो या चेंडूवरती आय थिंक फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूनं वेध घेतला. शरीराचा पंचाकडे लाऊड अपील पाहायला मिळाली परंतु जो पिचिंग होती ती मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होती. हेच पंचांनी हेरलं आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी आपल्याला एक अवांतर धाव पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की 50 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे केला जाऊ शकेल परंतु कुठेतरी एक्स्ट्रा धावा इथे मात्र जास्त खर्च केल्या. त्याच्यानंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आय थिंक थोड्याफार चुका पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र या सामन्यात आपण जर विचार केला तर मात्र मानकुळे संघ थोडासा आता मात्र आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. कारण 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत म्हणजे चेंडूची संख्या जास्त आहे आणि धावांची संख्या कमी आहे. 4 धावांची गरज. हो पाहू शकला या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी डाबे एष्टी उद्ध्वस्त केली आणि अखेर प्रणयला मिळणारी ही पहिली सफलता. खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणू शकतो कारण आपण म्हणतो ना की घराचा दरवाजा जर उघडा असेल तर त्या घरामध्ये चोरी निश्चितपणे होत असते आणि तसंच प्रकारचं काहीतरी घडलं कारण तिन्ही एसट्या आय थिंक गोलंदाजाला तिथे मात्र जोगेंद्रने दाखवल्या आणि त्या 3 एसट्यांपैकी डाबी एसटी मात्र त्याने उद्ध्वस्त केली. परंतु बाद होण्यापूर्वी कामगिरी मात्र जोगेंद्र भालेकरची आपण चांगली पाहिली कारण त्याच्या बॅटमधून आपण जर विचार केला तर आपल्या संघासाठी तब्बल त्याने 10 धावांचं योगदान दिलं. एक षटकाराचा सुद्धा मात्र त्याच्यामध्ये समाविष्ट पाहायला मिळाला आणि त्या मात्र नवीन फलंदाज मुंगूस बॅट तो मात्र घेतोय. नेहमीच मी त्याची बॅट पाहत असतो मिस्टर सुजित. पुन्हा एकदा जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. हो शतरक्षक आहेत अगदी क्लोज परंतु कुठेतरी फेकी संत पाहायला मिळाली. यशपाल माली त्या ठिकाणी सज्ज होते. या अगोदर सुद्धा मात्र त्याच्याकडून एक झील ड्रॉप झाला होता. लेजेंड ऑफ मानकुले असं म्हटलं तर वाव गटाणार अनेक वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय परंतु चुका मात्र त्याच्याकडून घडतायत. 4 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण 5 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावींची आवश्यकता असताना स्वतः आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना मिस्टर दीपेश माली. पूर्वीचा खेळ तुम्ही पाहिला असेल. दीपेश असेल यशपाल माली असेल तकदीर असेल गाजवला आणि आता मात्र या संघामध्ये आपल्याला नवीन युवा खेळाडू मात्र जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत. खेळाडू घडतायत मानकुली गावामध्ये एक चांगली बाब. 6 मध्ये 3 धावा इथे वाचवणार का. राऊंड द विकेट प्लेट ऑन. सामना संपला नाहीये तेच सांगत असताना दबंग दीपू विकेटचं पतन. सुजित बॅक टू द डगआउट. ग्रामदेवता कुलस्वामिनी आई एकवीर आईचं गुणगान गाणारे संगीत आपण डीजे जालिंदर यांच्या वतीने ऐकल्या परंतु सुजितनं मात्र या फटक्यावरती सामना फिनिश करण्याचा त्याचा निर्धार होता परंतु तो निर्धार मात्र कुठे चुकीचा पाहिला आपण कारण पाहू शकाल रिप्लेमध्ये आय थिंक इनसाइड इच बॅटची कडा आणि चेंडू जाऊन धडकला एष्टांवरती आणि पहिल्या चेंडूवरती सफलता दीपूच्या खात्यामध्ये. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी इथून आपण विचार केला तर 3 धावींची आवश्यकता. नवीन फलंदाज विकेश मुकादम आता मात्र पाहायला मिळतोय. इनेट नंबर 8 8व्या क्रमांकावरती आलाय. वेदांच्या सोबतीला चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे इथून तुम्हाला 3 धावा जोडणं अनिवार्य आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत.
नेट टू नेट फाईट आजच्या दिवसातील पहिला सामना आणि रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पोहोचला. जिंकणार कोण, मानकुली की भावाले की मानकुली. दीप मार्गस्थ झालाय. ओ कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला, चेंडू चालला वेगानं अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. बंदे में है दम, नाम है उसका विकेश मुकादम. मॅच विनिंग शॉट चौकार आणि हा सामना जिंकला ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाले बस सांगणं. सो हार्ड लक मानकुली आणि कॉंग्रॅच्युलेशन भावाले. आणि विनंती असेल भावाले सांगायला की आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका, कारण यानंतर विनर सामन्याच्या अगेन्स्ट तुम्हाला लगेचच खेळायचं आहे दुसऱ्या फेरीमध्ये. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असतं